नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 18 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की जॉर्जिया या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मिखाईल कावेला शविली असं त्यांचं नाव आहे, जे जॉर्जिया या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही नुकतंच जॉर्जिया देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत, ते त्या ठिकाणचे मित्रांनो एक फुटबॉलर आहेत, माजी फुटबॉलर. तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर देशांचे राष्ट्रप्रमुख अलीकडेच 2024 या वर्षामध्ये बनलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर पहिले आहेत श्रीलंका या देशाचे पंतप्रधान हरिणी अमरसूर्या, ज्या की महिला आहेत. दुसरे आहेत श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके. फ्रान्सचे पंतप्रधान हे मित्रांनो मिशेल बर्नियर आता नवीन कट करायचं आहे, त्या जागेवर दुसरे बनलेले आहेत. तर हे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बायरो आहेत, ते बनलेले आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे थायलंड या देशाचे पंतप्रधान पेटागटर्न शिनावात्रा या महिला आहेत. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, बांगलादेशचे पंतप्रधान बनलेले आहेत मोहम्मद युनूस आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा. तर हे काही महत्त्वाचे देश आहेत ज्यांचे राष्ट्रप्रमुख हे नव्यानं नियुक्त झालेले आहेत किंवा निवड झालेली आहे त्यांची. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, महिला हॉकी ज्युनियर आशिया कप 2024चा विजेता कोण ठरला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, भारतीय जे काही ज्युनियर हॉकी संघ आहे त्याने नुकतंच हे महिला हॉकी ज्युनियर आशिया कप जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर याचं हे मित्रांनो 9व्या क्रमांकाचं एडिशन होतं. याचं आयोजन ओमान या देशामध्ये करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये विजेता ठरलेला आहे भारतीय ज्युनियर हॉकी संघ. आणि भारत हा दुसऱ्यांदा या स्पर्धेचा विजेता हा ठरलेला आहे आणि उपविजेता चीन हा देश ठरलेला आहे. तर या काही गोष्टी याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच नुकतंच काही दिवसांमागे आपण एक चालू घडामोडीचा जो काही मुद्दा आहे ते कव्हर केला होता की पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप सुद्धा झालेला आहे. तो जिंकलेला आहे मित्रांनो भारतानेच आणि त्यावेळेस उपविजेता ठरला होता पाकिस्तान हा देश. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हॉकीविषयी पॉईंट्स काही लक्षात ठेवायचे आहेत. जसं जगातील सर्वात मोठे हॉकीचे स्टेडियम ओडिशा या राज्यामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम. त्यानंतर अजून एक पॉईंट आहे, जे की एक भारतीय हॉकीपटू होते मित्रांनो PR सर्जेश यांनी नुकतंच या हॉकी खेळामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे किंवा ते निवृत्त झालेले आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, मुख्यमंत्री पौष्टिक अल्प उपहार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. आणि याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, गुजरात या राज्यामध्ये हे मुख्यमंत्री पौष्टिक अल्प उपहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या योजनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, मुख्यमंत्री पौष्टिक अल्प उपहार योजना, जे की गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. याचा उद्देश काय आहे, तर सरकारी शाळेतील मुलांचे पोषण सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याद्वारे मित्रांनो राज्यामधील 32,000 पेक्षा जास्त ज्या सरकारी शाळा आहेत त्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि यामध्ये 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि त्यांना पोषण अल्प उपहार हा दिला जाणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे या योजनेसंदर्भात. तसेच गुजरात याच राज्यामध्ये शाळेतील मुलांसाठीच अजून एक योजना आहे, दूध संजीवनी योजना, ज्याद्वारे आठवड्यातील 5 दिवस त्या मुलांना दूध हा दिला जात असतो मित्रांनो शाळांमध्ये. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर गुजरातचा विषय निघालेला आहे. तर गुजरातविषयी काही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहे सध्या आचार्य देवव्रत. तर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय सौर संघटन चा 105वा नवीन सदस्य देश कोणता बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मोल्दोवा नावाचा जो देश आहे तो नुकताच इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 105व्या क्रमांकाचा सदस्य बनलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर ही जी आंतरराष्ट्रीय सौर संघटना आहे मित्रांनो, त्याचा 105वा सदस्य कोण विचारला जाऊ शकतो आपल्या परीक्षेमध्ये, तर मोल्दोवा असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्या आधीचा 104व्या क्रमांकाचा सदस्य अर्मेनिया हा देश बनलेला आहे. ही जी काही घडामोड आहे अर्मेनिया विषयीची, ती सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. आणि जी स्थापना झाली होती 2015 मध्ये मित्रांनो. आणि या इंटरनॅशनल सोलार अलायन्सला स्थापन करण्यामागे भारत आणि फ्रान्सचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता मित्रांनो. आणि याचं मुख्यालय हे गुरुग्राम या ठिकाणी आहे, जे की हरियाणा या राज्यामध्ये आहे. त्यासोबतच नुकतंच काही दिवसांआधी पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. तर हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच चिडो चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मोझांबे असं त्या देशाचं नाव आहे, ज्या ठिकाणी चिडो नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही चिडो चक्रीवादळ आहे मित्रांनो, मोझांबे देशामध्ये आलेलं, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा वेग जर विचारात घेतला तर 200 किलोमीटर प्रति तास एवढा वेग त्या चक्रीवादळाचा होता. त्या चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी तीव्र अशी पर्जन्यवृष्टी झाली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही झालेलं आहे. आणि मागील 90 वर्षातील सर्वात शक्तिशाली असं चक्रीवादळ त्या देशामध्ये येऊन गेलेलं आहे. तर ही बातमी चर्चेमध्ये होती मित्रांनो, म्हणून आपण या ठिकाणी ही कव्हर केलेली आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच 2024 मधील जे चर्चेमध्ये असणारे चक्रीवादळ होते, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण चक्रीवादळांवर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर पहिलं आहे शान शान नावाचं चक्रीवादळ, जे जपान या देशामध्ये आलं होतं. एम्पल चक्रीवादळ, जे पण जपान देशामध्ये आलेलं होतं. रेमल चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये आलेलं, हा स्टार करून ठेवायचा आहे आपल्याला. त्यानंतर दुसरं आहे आसना नावाचं चक्रीवादळ, ते अरबी समुद्रामध्ये आलेलं होतं, हे सुद्धा स्टार करून ठेवा. त्यानंतर आहे यागी चक्रीवादळ, जे की चीन आणि व्हिएतनाम या देशामध्ये आलेलं होतं. आणि त्यामुळे त्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. आणि म्हणून भारताने व्हिएतनाम या देशामध्ये ऑपरेशन सद्भाव त्या ठिकाणी केलेलं होतं मित्रांनो, त्यांची मदत करण्यासाठी व्हिएतनामच्या लोकांची. तर हे सुद्धा आपल्याला ऑपरेशन लक्षात ठेवायचं आहे. आणि हेलेन नावाचं चक्रीवादळ अमेरिका या देशामध्ये येऊन गेलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसोनिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अमेरिका या देशाने नुकतंच हे डार्क ईगल नावाचं हायपरसोनिक मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, डार्क ईगल असं त्याचं नाव आहे मित्रांनो. आणि ही एक प्रकारची हायपरसोनिक मिसाईल आहे, ज्याची स्पीड 3800 किलोमीटर प्रति तास एवढी आहे मित्रांनो. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नाव काय आहे त्या मिसाईलचं? डार्क ईगल. आणि कोणत्या देशाचे आहे? तर अमेरिका या देशाची. एवढंच आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच भारताची पण एक मिसाईल आहे मित्रांनो, ज्याचं आपण यशस्वी असं परीक्षण केलेलं आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे K4, जे की आण्विक बॅलिस्टिक मिसाईल आहे, ज्याची रेंज 3500 किलोमीटर एवढी आहे. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि अमेरिकेचा विषय निघालेला आहे, तर अमेरिकेविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. त्यानंतर राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि चलन आहे डॉलर. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी होत्या, त्याचा या ठिकाणी आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तबला वादक होते मित्रांनो ते. आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच स्तनपानाला मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या न्यायालयाकडून देण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, केरळ उच्च न्यायालयाकडून हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलेला आहे किंवा निर्णय देण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता,
नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखाला भारतीय लष्कराचे जनरल मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, नेपाळ या देशाच्या लष्कर प्रमुखांना भारतीय लष्कराची जनरल मानद पदवी देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024चा विजेता कोणता संघ ठरला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मुंबई हा संघ या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच मधुमेहासाठी भारतातील पहिली जैविक बँक कोणी सुरू केली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ICMR कडून ही भारतातील पहिली जैविक बँक सुरू करण्यात आलेली आहे मधुमेह या रोगासाठी मित्रांनो. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, महिला प्रीमियर लीग 2025 साठी सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, सिमरन शेख. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच विजय दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 16 डिसेंबर हा भारतामध्ये विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक कोणी लिहिले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, डॉक्टर दिनेश शाहरा यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. आणि यावर आपण काल डिटेलमध्ये चर्चाही केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरं मनापासून अभिनंदन. यावरून दिसत आहे की ते विद्यार्थी किती प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास हे करत आहेत आणि याचा फायदा त्यांना येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे या होमवर्क क्वेश्चनचा उत्तर देण्याचा प्रयत्न हे करायचा आहे. चला मग, ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर सांगणार आहोत. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, हरियाणा या राज्यामध्ये भारतातलं पहिलं संविधान संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांना यायलाच पाहिजे. तर मग प्रश्न असा असणार आहे की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा विजेता संघ कोणता ठरला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो. बघूया किती विद्यार्थी आहेत की या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये देतात. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भरपूर असे विद्यार्थी आहेत मित्रांनो, फक्त ते आपले व्हिडिओ पाहतात पण आपल्या चॅनलला अजूनसुद्धा त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया करून मित्रांनो, तुम्हाला जर हा कंटेंट आवडत असेल, आपल्या चॅनलवर जे काही आपण डेली व्हिडिओ टाकतो ते तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल, तुम्हाला याद्वारे काही मदत मिळत असेल, तर तुम्ही अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. कारण मित्रांनो, असे तुम्ही सबस्क्राईब जर केलं तरच यातून आम्हाला एक काम करण्याची नवीन ऊर्जाही मिळत असते. म्हणून कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच आपले जे काही चॅनलवरील अपडेट्स असतात ते आपण सर्व त्या ठिकाणी टाकत असतो. म्हणून त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.